नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोकठोक मावळ। आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे तळेगाव नगरीचे कार्यक्षम नगरसेवक श्री संतोष छबुराव बेगडे। सर्वप्रथम मी आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो। संतोषजी, आपलं सहर्ष स्वागत। संतोषजींबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी चार ओळी। मावळ तालुक्याचे एक उभरतं नेतृत्व, सतत लोकांच्या संपर्कात राहणारं नेतृत्व, तळागाळातल्या लोकांच्या हाकेला साथ देणारे नेतृत्व, लोकांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करणारे नेतृत्व, राजकारणात असून सुद्धा फक्त आणि फक्त समाजकारणाला महत्त्व देणारं नेतृत्व, आपली संस्कृती आपले संस्कार तरुण पिढीने आत्मसात करावे म्हणून गणेश तरुण मंडळाच्या सहकार्याने अथर्व शीर्षचे आयोजन करणारे नेतृत्व, ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या पटांगणात दीपोत्सव साजरे करणारे नेतृत्व, एकेकाळी डबगाईला गेलेली डोळसनाथ नागरिक पतसंस्था आज यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे नेतृत्व, राजकारणाबरोबरच समाजकारणाबरोबरच उद्योग व्यवसायात सुद्धा गगन भरारी घेणारं नेतृत्व, समाजामध्ये स्वतः मोठे होऊन आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा मोठं करणारं नेतृत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या बाले किल्ल्यात स्वतःचा झेंडा फडकावणारं नेतृत्व। तर मित्रांनो, असं हे राजकीय, सामाजिक आणि विशेषतः धार्मिक आणि सहकार क्षेत्रात आज अग्रेसर असणारं, या सगळ्या क्षेत्रात एक उंच गगन भरारी घेणारं नेतृत्व आणि विशेषतः मावळ ग्रामीणातली तरुणांना एक प्रेरणा देणारं नेतृत्व। तर चला, आज ह्याच नेतृत्वाशी आपण रोखठोकपणे संवाद साधूया। मी त्यांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या कट्ट्यावरती सहर्ष स्वागत करतो। संतोषजी, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। संतोषजी, मला वाटतं की आज राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रात तुम्ही अग्रेसर आहेत, हे सगळेजण पाहतात, त्याच्या बरोबर की नाही? पण मला वाटतं की हे करत असताना आज कुठेतरी मागे जाऊन वळून पाहिलं तर एक संघर्षाचे किनारे या सगळ्या प्रवासाला, बरोबर की नाही? तर मला वाटतं तुमचा जन्म वास्तविक एका शेतकरी कुटुंबात झाला, बरोबर की नाही? तर मला वाटतं की आज थोडक्यात तुमची या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वच तरुणांना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे। नमस्कार, मी संतोष बेगडे। खरं तर मी शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला। माझे वडील छबुराव बेगडे, मग त्यांचे वडील हे सर्व गोरवाडी रेल्वे स्टेशनच्या पलीकडं शेती करत असताना शेतामध्येच राहणार असं आमचं हे कुटुंब। आणि वडील सरकारी नोकरीमध्ये ऑर्डिनन्स डेपो तळेगाव दाभाडे येथे नोकरी करत होते। आणि त्यानंतर माझे 2 भाऊ, बहीण, आई असा आमचा असलेला परिवार। आणि त्यानंतर आमचे चुलते, खऱ्या अर्थानं त्यांचा असलेला शैक्षणिक क्षेत्र, राजकीय ह्या पार्श्वभूमीनंतर मी त्यांच्या पाठीपाठ्यामुळे राजकारणामध्ये त्यांचा आदर्श ठेवून एक सामाजिक काम करण्याचा प्रयत्न केलेला, असं असलेलं आमचं कुटुंब। तर मूळतः पाहिलं तर आम्ही असलेली हे शेतकरी कुटुंब। संतोषजी, मला वाटतं की आज या मुलाखतीकडे तुमच्या बऱ्याच पुवा परांजपेमधले तुमचे जे सर्व सहकारी असतील तुमच्या वर्गातले, त्यांचं सुद्धा या मुलाखतीकडे बरंच लक्ष लागलं। कारण आज त्यांच्या बॅचमधनं एक तरुण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, जसं मी नमूद केलं की एक गगन भरारी घेते, बरोबर की नाही? तर मला वाटतं आज थोडंसं या माध्यमातून तुमचं शैक्षणिक जीवन सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे। खरं तर शेतकरी कुटुंबात असल्यामुळं घरची परिस्थिती एवढी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळं आम्ही शेतात असताना मग आपली नगरपालिकेची श्री नथुभाऊ बेगडे प्राथमिक शाळा, ह्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं माझं शिक्षण झालं। प्राथमिक शिक्षण तिकडे झालं? प्राथमिक शिक्षण तिथे झालं। आणि शिक्षण घेत असताना, शेती करत असताना चिखल तुडवत, मग त्यानंतर वड्यामध्ये पाय देऊन तसं शाळेमध्ये जायचं, असा एक असलेला प्रवास। खरं तर सांगू सर, मराठी शाळेमध्ये शिकणारी मुलं हे भविष्यात काहीतरी घडवतात असं मला आवर्जून सांगायचं वाटतं। आज बरेच हिरे या माध्यमातून या मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक पार्टीवर आपण बघतोय की मराठी शाळेतनंच मला वाटतं की बरेच हिरे खऱ्या अर्थाने पुढे आहेत। त्यातला हिरा म्हणजे तुम्ही। खरं तर आता सर्व शिक्षणाचा कल हा त्यांचे आई वडील हा इंग्लिश मिडियम आहे। आणि
शिक्षणाचा खरं जर पाहिलं आपण तर म्हणतात ना की जर एखादं झाड असेल त्याला खत पाणी औषध टाकलं आणि एक वादळ जोरात आलं की ते झाड उन्मळून पडतं. आणि मराठी शाळेमध्ये शिकलेली मुलांचं कसं आहे की एक कोरड्या पटांगणावरती एक निरुंगाचं झाड उडून येतं, मग त्याला ऊन वारा पावसामध्ये ते हालतसुद्धा नाही. तशी ही मराठी शाळेमधली मुलं शिकलेली आहेत असं मला वाटतं. त्यांच्यावरती ते संघर्षाचे संस्कार हे त्या शालेय जीवनापासून झालेले असतात, त्याच्यामुळे भविष्यात त्यांना संघर्ष हा काय नवीन नसतो. बरोबर आहे. अगदी मला वाटतं की आज संतोषजींनी मला वाटतं की आज हा जो त्यांचा विचार मांडलाय हा खऱ्या अर्थाने खरा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज बघितलं आपण की मराठी माध्यमाची विद्यार्थ्यांना जो पूर्वीपासून जो संघर्षाची सवय असते ती भविष्यात सुद्धा त्यांना ती नक्कीच काम येते. संतोषजी, मला वाटतं की राजकीय जीवनात प्रवास करत असताना तुम्हाला आम्ही महाराष्ट्र प्रदेशावरती पण काम करताना पाहिले, आज नगरसेवक होताना पण पाहिलेले, पण मला वाटतं ह्याची सुरुवात म्हणजे सामाजिक जीवनाचा जो श्रीगणेश झाला तो तुमचा मला वाटतं गणपती मंडळाकडनं झाला, बरोबर की नाही? तर मला वाटतं आज थोडंसं आपण त्या सामाजिक जीवनाच्या सुरुवातीला कडे येऊया. खरं तर लहान असताना तरुणैक्य मित्रमंडळ, खऱ्या अर्थाने आम्ही त्या ठिकाणी लहान वयातच मंडळामध्ये काम करण्याचं, मूर्ती सजावट, पत्रे लावणे, मग मंडळाचे लाकडं लावताना खड्डे घेणे, असे एक आनंद प्रवास त्यामध्ये मला आठवतं आहे. की आम्ही एकदा आम्ही लहान होतो, मी कॉलेजला होतो FYला, आणि त्यावेळेस एक 50 फुटी राक्षस केला आणि मला आठवते 550 खड्डे आम्ही त्या राक्षसासाठी घेतले. आम्ही ते 5 ते 6 जण होतो आणि 5 ते 6 जणांनी एवढे खड्डे घेऊन तो राक्षस उभा केला, सगळं केलं. आणि त्यानंतर ज्या दिवशी उद्घाटन असतं ना त्या दिवशी 150 लोक 200 लोक उपस्थित असतात. म्हणजे खरं तर सांगायचं म्हणजे मंडळात की एक संघर्ष असतो. काम करणारा कार्यकर्ता कसा असावा की काम करणारे एक 5 ते 6 जण असतात आणि नंतर ज्या दिवशी उद्घाटन असतं त्या दिवशी 150-200 सगळे तामझाममध्ये, आणि आमचे कपडे साधी अशी असलेली परिस्थिती आम्हाला आजही आठवते. पण एक आहे मंडळामध्ये घडणारी ही कार्यशाळा आहे. कार्यकर्ता कुठल्याही समाजात काम करू द्या, तो मंडळातले चढ उतार काम करताना पाहतो. वर्गणी मागताना 10 वेळा एखाद्या घरात जावं लागतं, त्यांचा असलेला रोष, पण आपण वर्गणी जमा करून गणपती बसावला पाहिजे ही एक असलेली अपेक्षा, असं एक असलेला कार्यकर्ता, संघर्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी घडतो असं मला वाटतं. ते संस्कार तुम्हाला कुठेतरी आजच्या काळात खूप उपयोगी असं म्हणतात की संयम कसा ठेवायचा, बरोबर की नाही? मला वाटतं की संतोषजी, त्याच्यानंतर मरीमाता उत्सव समिती असेल, कैलासवासी गेनुभाऊ स्मृती प्रतिष्ठान असेल, आणि त्याच्यानंतर मला वाटतं की तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण म्हणजे की ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे तुम्ही अध्यक्ष, बरोबर की नाही? तर आज तो थोडासा आम्हाला अनुभव ऐकायचा आहे. खरं तर सर, हे सर्व प्रवास करत असताना एक असं वाटायचं की यात्रा उत्सव चांगला तळेगावमध्ये, पुणे जिल्ह्यात एक नामवंत उत्सव म्हणजे आपल्या तळेगावात असायचा. त्यामध्ये बैलगाडी स्पर्धा भरायची, कुस्त्या असायचा. आपल्या म्हणजे 1,00,000 लोक ह्या तळेगावच्या उत्सवाला यायची, असं असलेली परंपरा खूप वर्षापासून परंपरा आहे. आणि आपलं ग्रामदेव श्री डोळसनाथ महाराज हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे एक त्याच्याविषयी असलेली एक आपुलकी असायची की आपण काम करायला हवं. तर मी 2003 खजिनदार झालो, 4 झालो, 5 मी अध्यक्ष झालो. 2005 अध्यक्ष झाले. 2005 अध्यक्ष झालो. त्यामध्ये काम करत असताना एक वेगळं पण उत्सवात आलं पाहिजे अशी एक अपेक्षा होती. त्यावेळेस आम्ही यात्रा करत असताना कमिटीने 5 दिवस उत्सव साजरा केला तळेगावचा. त्याच्यामध्ये मग धार्मिक क्षेत्र असेल किंवा एक तरुण पिढीला त्यावेळेस बॉडी बिल्डिंगचा खूप क्रेज होता. त्यावेळेस असं ठरवलं की आम्ही सर्वांनी एक बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घ्यायची. उत्सव कमिटी पहिली स्पर्धा असेल, उत्सव पहिली आणि शेवटची स्पर्धा उत्सव यात्रा कमिटीची. त्यामध्ये श्री डोळसनाथ श्री असा आम्ही एक पुरस्कार दिला आणि ती एक चांगली स्पर्धा एक नवीन पिढीला बिल्डर असणारे सर्व तरुणांना एक आदर्श ठरावे असं एक आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा आम्ही त्या माध्यमातून केलं. संतोषजी, पण आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक चर्चा आहे, ती मला तुम्हाला विचारायची की एखादा तरुण ज्यावेळेस ग्रामदैवत डोळसनाथ उत्सव समितीचा अध्यक्ष होतो त्याच्या आयुष्याला राजकीय सामाजिक जीवनाला कलाटणी मिळतो आणि तो शिखरात जातो, हे अगदी खरं आहे? हो, खरं आहे, 100% खरं आहे. प्रामाणिकपणे यात्रा कमिटीत जर काम केलं तर मला असं वाटत नाही की आपल्याला कुठलंही यश हे अडचणीत येणार नाही असं मला वाटत नाही. यश हे हमखास भेटणार. मला अजून एक आठवतं आहे की मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेस मी तळेगाव डेपोमध्ये नोकरीला होतो. त्यावेळेस पैसे फार काय नसायचे. मग खर्च कसे करायचे
यात्रा कमिटीचे कार्यकर्ते, त्यांना जेवण, त्यांना गाडीला पेट्रोलला खर्च हा. तर मी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक असून मी 30,000 रुपयाचं लोन काढलं. अरे बापरे. त्यावेळेस 30,000 रुपयाचं लोन काढलं आणि त्या लोनच्या माध्यमातून हा खर्च केला. पण असं ठरवलं की यात्रा कमिटीतला एकही रुपया खर्च करायचा नाही. आणि आम्ही त्यावेळेस 1.5 लाख रुपयाची FD त्या ठिकाणी जनता बँकेमध्ये ठेवली की मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, भविष्याच्या काळासाठी. त्यावेळेस अजून एक काम केलं. त्यावेळेसचे 2 ते 3 लाख रुपये खर्च करून त्यावेळेस आपल्याला एक प्रशस्त आखाडा तयार केला. कुस्त्यांची स्पर्धा असायची, कुस्त्या व्हायच्या, त्यामध्ये एक आखाडा तयार केला. त्यामध्ये मोलाचं काम अशोक अंकल भेगडे माजी उपनगराध्यक्ष, त्यांनी त्यावेळेस प्रामाणिकपणे आमच्या यात्रा कमिटीत पूर्ण वेळ आम्हाला देऊन त्यावेळेस त्यांनी काम केलं आमच्यावर. आणि माझे सर्व सहकारी मित्रसुद्धा त्यावेळेस होते यात्रा कमिटी काम करणार. संतोषजी, मला वाटतं की हा सामाजिक प्रवास पाहत असताना तुम्ही आता जसं थोडंसं विषयांतर करतो की आता तुम्ही, कारण का हा सुद्धा एक प्रेरणा तरुणांना गेली पाहिजे की तुम्ही आता बोलता बोलले की तुम्ही कुठेतरी डेपोमध्ये नोकरीला होते, बरोबर की नाही. पण हा तरुण एकेकाळी कुठेतरी नोकरीला होता. थोडासा ती आम्हाला तो अनुभव ऐकायचा आहे. खरं तर मी कॉलेजला होतो, FYला नुकतंच ॲडमिशन झालं आणि तळेगाव डेपोमध्ये नोकरी भरती निघाली. वडील म्हणले तू काही नको करू, तू नोकरीला जा. माझी अपेक्षा आहे तू केली पाहिजे. घरच्या आईचा आग्रह होता नोकरी कर, सरकारी नोकरी पाहिजे. मी तू निश्चिंत झाला आमच्या आयुष्याचं. पण माझी ध्येय वेगळी होती, बरोबर. आणि एक सामाजिक कार्याची आवड होती माझ्या आयुष्यामध्ये. मी असं ठरवलं ठीक आहे, आई वडिलांचा आग्रह आहे, ऐकलं पाहिजे, मोठे आहेत त्यांचा ऐकलं पाहिजे, आदरही ठेवला पाहिजे. म्हणून मी नोकरीला गेलो, नोकरी केली. 10 वर्ष. किती सालची गोष्ट असेल ही 2001ला. तुम्ही 19 नोव्हेंबर 2001ला आम्ही जॉईन झालो. मी खूप लहान वय माझं 19 होतं. 19 म्हणजे 18 पूर्ण 19 चालू झालं, मी जॉईन झालो जॉबला. तर त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस असलेले आमचे कमांडर होते. त्यामध्ये त्यांनी आम्ही 39 जण होतो आणि ते मग आम्ही मजदूर म्हणून कामाला लागलो. आणि त्यांचा काय आमच्यावरती असलेलं डेपोमध्ये साफसफाई करून घ्यायची होती. तर मला आठवतंय आम्ही 8-8, 10-10 फूट आमच्या हातात ते तलवारी दिल्या असं कट करायचं आणि सगळी गवतं कट करायची. एक हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलला फरशी लावणे, मग काय करायचं, मिस्त्री आणायचा. तर गव्हर्नमेंटमध्ये सुविधा नसायची की एक तरतूद नसायची पैशाची, तर आम्ही त्यांचे मजदूर म्हणून काम करायचो. मग केलेलं आहे म्हणजे वीट, वाळू, खडी एखादा डेपो करायचा आणि तो कालवायचा. हे पण आम्ही त्या आयुष्यात नोकरी करताना काम केलं डेपोमध्ये. 10 वर्ष नोकरी केली. 10 वर्ष नोकरी केली. 10 वर्ष नोकरी केली. किती साली नोकरी सोडली? 2011ला. आणि मला वाटतं नोकरी सोडली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही भरारी घेतली असं मला. मी नोकरीला असतानाच व्यवसाय सुरू केला 2008ला. संतोषजी, मला वाटतं की हा झाला तुमचा थोडक्यात सामाजिक प्रवास. तो एवढ्याशा मुलाखतीतनं मांडता येणार नाही मलाही माहिती आहे, पण आज थोडा वेळ आपण थोडक्यात घेऊया. पण मला वाटतं आज सगळ्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य पैलू म्हणजे सहकार क्षेत्र. कारण आम्ही पाहिलं की एकेकाळी डोळसनाथ नागरिक पतसंस्था जी एकेकाळी डबगाईला गेली होती, बरोबर की नाही. तुम्ही अध्यक्ष व्हायला आणि तुम्ही त्याला आज यशाच्या शिखरावर न्यायला सगळं श्रेय मला वाटतं संतोष भेगडे यांना दिलं तरी वावगं ठरणार नाही. तर मला वाटतं त्या सहकार क्षेत्राबद्दल आज आम्हाला थोडासा प्रवास ऐकायचा आहे तुमचा. खरं तर यात्रा कमिटीचा अध्यक्ष होऊन गेलो. एक यात्रा चांगल्या पद्धतीने तळेगावमध्ये भरवली आणि त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली यात्रा कमिटीत. त्यानंतर 2006-07ला 1 वर्षानेच मी असं तळेगावच्या राजकारणामध्ये पडघड झाली आणि त्यातमध्ये त्याचे विद्यमान अध्यक्षांनी त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा देऊन टाकला पतसंस्था. त्यांच्यामुळं अजून 4-5 जणांनी संचालकांनी राजीनामा दिला आणि मी त्यात सर्वात लहान वयातला संचालक त्यांच्यामध्ये होतो. मी ठरवलं की ही जबाबदारी मी नाही करू शकत नाही. पण मला आजही आठवतं आहे पतसंस्थेच्या एका केबिनमध्ये महेशभाई शहा म्हणून आहेत. त्यांनी मला 1 तास सांगितलं, म्हणलं भाई तुम्ही अध्यक्ष व्हा. असं आम्ही सगळे संचालक राहिलेलो गेलो. तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी आले, मला पतसंस्थे समजून सांगितलं. 1 तास लेक्चर दिलं. त्यांनी सांगितलं तुझ्यात करण्याची ताकद आहे, तू यात्रा कमिटीचा अध्यक्ष होता आणि तू करू शकतो ह्याची मला गॅरंटी आहे. अशी एक जबाबदार असा प्रोत्साहन मला त्या दिवशी दिलं विश्वास टाकला आणि विश्वास दाखवला की तू करू शकतोस एवढी मला वाटते. त्यानंतर मला असं वाटलं की परत मागं बघण्याची दृष्टिकोनच आला नाही आणि खऱ्या अर्थानं डोळसनाथ महाराज हे नाव त्या पतसंस्थेला आहे. हेच मला असं वाटतं की खूप काही आहे. त्यातनं संस्थेमध्ये असलेलं 1 लाख कर्ज घ्या आणि 1 वर्षात कर्जमुक्त व्हा अशी एक स्कीम राबवली. सगळ्यात तुमची पूर्ण सगळ्यात फेमस.
आणि आम्ही 20-25 लाख रुपये लोकांना देऊन 1 वर्षात कर्जमुक्त व्हा असं एक, आणि आम्ही लोक पतसंस्था देऊन हप्ता भरण्यापेक्षा आम्ही लोकांच्या घरी जाऊन हप्ते घेतो अशी स्कीम ती राबवली. त्यामुळे आमची खऱ्या अर्थानं त्यावेळेस उंच भरारी भेटली. मला साधारणतः अडचणीचाच काळ होता. मला आजही आठवते की बऱ्याच जणांनी फोन करून सांगितले की अरे संचालकांनी राजीनामे दिलेत, अध्यक्षांनी दिलेत आणि नवीन अध्यक्ष झाला आहे, तो एकदम 22-23 वर्षाचा मुलगा आहे, तो काय करणार आहे, तुम्ही आपल्या एफड्या काढून घ्या. मला आठवतंय अशी परिस्थिती अशी खूप वाईट परिस्थिती आली आणि मी त्यावेळेस तळेगाव डेपोत नोकरीला पण कामाला होतो, हे पण करायचं. तर मला इतकं वाईट वाटायचं. मी एक दिवस आमच्या वडिलांसमोर रडलो घरी जेवताना. असं जेवत होतो, चर्चा करत होतो की म्हणलं संसद लोक खूप फोन करतात, पैसे मागतात, ते एफडी द्या, आमच्या हक्काचे पैसे आहेत, कष्टाचे आहेत. ते मला इतकं वाईट वाटायचं. वडिलांना मी रडून सांगितलं की मला तुम्ही काहीतरी रक्कम द्या, संस्थेमध्ये ठेव म्हणून ठेवा. ती जर ठेवली तुम्ही आजच ठेवा, 5 वर्षात तुम्ही या संस्थेकडे परत बघू नका, तुमचे पैसे असलेले एफडीचे व्याजा सगळं तुम्हाला देतो आणि संस्था पण तळेगावमध्ये अग्रगण्य 1 नंबरची संस्था मी करून दाखवील असा घरात मी त्यांना विश्वास दिला, शब्द दिला. आणि आज मला खरं वाटते त्यावेळेस आठवतंय 4 लाख साधारणतः संस्थेचा नफा असेल, 61 लाख रुपये त्यावेळेस ठेवी होत्या संस्थेच्या आणि आत्ताच्या ठेवी ह्या 19.5 कोटी रुपये संस्थेच्या. त्यावेळेचे सभासद हे 800 ते 900 होते सभासद आणि आज 3400 सभासद संस्थेचे आहेत. 3400 सभासद आहे. मग आम्ही काम करताना एकदम प्रामाणिकपणे वेळ देऊन आणि संस्थेतला सर्व कर्मचारी वर्ग असेल, स्टाफ असेल, सगळ्यांना मदत केली. खरं तर संस्थेमध्ये काम पाहताना बऱ्याचशा संस्था तळेगावात आहेत, त्या मोठमोठे लोन द्यायच्या त्यावेळेस. पण आम्ही असं ठरवलं तळेगावमध्ये तर पाहिलं तर असं म्हणायचं की शाळा चौकाच्या खाली कुणालाच लोन नाही द्यायचं, भरत नाही लोक, अशी प्रथा असायची. मी ठरवलं की जे कोण काम करणार नाही ते आपण काम करायचं. सगळे रिक्षावाले गावामध्ये राहतात, 150 रिक्षावाल्यांना मी लोन दिलं. म्हटलं तुम्ही 200-300 रुपये शिप असायची. तर मी म्हणायचं तुम्ही शिप भरण्यापेक्षा स्वतःचे रिक्षा मालक व्हा, स्वतः मालक व्हा. सगळ्यांना अडचणीचे पेपर नसताना पेपर कंप्लीट करून कायद्याने सगळं बसून त्यांना 30, 40, 50, 1 लाख, 2 लाखापर्यंत आम्ही लोन दिलं. मग त्यामध्ये रिक्षा असतील, मॅजिक असतील रिक्षा, मग मिनिडोर असतील, अशा सगळ्यांना आम्ही लोन दिलं आणि त्यांच्या मागं खंबीरपणे पाठीमागं उभं राहिलो. संस्था ही सर्वसामान्यांची असं मला काही वाटायचं. मगाशी संतोषजी मी जसा उल्लेख केला तुमच्या अगदी सुरुवातीला की हे असं एक व्यक्तिमत्व आहे की समाजामध्ये स्वतः मोठं का व्हायचंच पण त्याच्याबरोबर इतरांना सुद्धा मोठं करायचं, ही तुमची खासियत पहिल्यापासूनच. म्हणजे कारण आज तळागाळातल्या ह्या ज्या तुम्ही लोकांना जे लोन दिले हे कोणाच्या मनात सुद्धा आलं नव्हतं बाबा हे लोन भरतील का, यांची क्षमता आहे का, पण ते तुम्ही ओळखलं आणि आज त्यांना सुद्धा मोठं केलं. तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून थोडंसं तुमच्या जीवन प्रवास जाणून घेत असताना असंही जाणवलं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी पण आपल्या संस्थेपर्यंत बरेच काम केले. खरं तर आम्ही गणेश तरुण मंडळ आहे. गणेश तरुण मंडळ दरवर्षी महिला अथर्व शीर्षक पठण करायचा कार्यक्रम 1-2 वर्ष आम्ही त्यांना स्पॉन्सर होतो पडद्यामागं. त्यांना म्हणलं आपण जर असा कार्यक्रम करता तर आपण एक मोठ्या स्वरूपात करू तो कार्यक्रम. हिथून महिला रात्री पाठ 3 वाजता उठून पुण्यामध्ये दगडूशेठ बशी जाऊन अथर्व शीर्षपठण करण्यासाठी जातात. पुण्यातच व्हायचं, पुण्यातच कार्यक्रम व्हायचा. तर आम्ही असं ठरवलं की आपण आपल्या ते करायचे. त्यांना म्हणलं आपण एकत्र मिळून एक चांगला मोठा कार्यक्रम करू. ते म्हणलं बँकेला एक कसं करता येईल. म्हणलं नाही, बँक असली तर ती बँकेला घेऊन आपण काम करू. मी त्याच्यावर आमचे सर्व सहकारी स्टाफ हे सगळं काम करतील. आणि आज मला आठवतंय 2000 महिला ह्या विठ्ठल मंदिरात अथर्व शीर्षला असतात. 2000 महिला असतात. त्यात गणेश तरुण मंडळ आणि डोळसा पतसंस्था ह्याला पूर्ण श्रेय हे दोन्ही मिळून काम करतात. मी एकटा नाही, त्याच्यामध्ये सर्व सहकारी सुद्धा ज्यावर काम करतात. संतोषजी, हा झाला थोडासा एक सांस्कृतिक धार्मिक भाग, बरोबर की नाही, पण मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुमच्या ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या तळागाळातल्या महिला असतील, बचत गट असतील, यांच्यासाठी पण बऱ्याचशा स्कीम्स आम्ही महिला स्वयंरोजगार योजना म्हणून चालू केली. त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे, स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी मग भाजीवाल्या महिला असतील, भाजी विकणाऱ्या असतील, घरोघरी जाऊन साड्या विकणाऱ्या असतील, भांडे विकणारे असतील, अशा महिलांना स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी आम्ही योजना राबवली. आणि महिलांना कमीत कमी हप्ता आणि कमी व्याजदर ह्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 100 ते 150 बचत गटांना आम्ही लोन दिले. एका बचत गटात कमीत कमी 10 महिला ते 7 महिला असतात. तर आम्ही आमचे सर्व सहकारी काम करताना सांगायला सक्षमीकरण झालं पाहिजे असं मला दरवेळेस वाटायचं आणि त्यासाठी आम्ही काम करतोय आज पण. मला वाटतं हे एक कारण आहे का की सहकारच्या माध्यमातून सुद्धा हे नेतृत्व आज तळागाळापर्यंत पोहोचले, हे सुद्धा मला वाटतं की खूप मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळत असं पाहिलं आणि त्या व्यासपीठाचा योग्य वापर तुमच्याकडनं झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही, बरोबर की नाही.
संतोषजी, मला वाटतं की आत्ता जे तुम्ही संस्थेच्या माध्यमातून केलेली कामं असतील, संस्थेच्या माध्यमातून अजून बरेच उपक्रम आहेत की जे सर्वच आम्ही लोकांनी पाहिलेले आहेत, तर ते थोडेशा या माध्यमातून जनतेपुढे आले पाहिजे. खरं तर श्री डोळसा नागरी सहकारी पतसंस्थेचं रोपवे महोत्सवी वर्ष होतं आणि त्यावेळेस काहीतरी संस्थेने एक चांगला उपक्रम करावा अशा अपेक्षा होती आणि त्यावेळेस मी ठरवलं की आणि आमच्या सर्व संचालकांनी एक आरोग्य शिबिर घ्यायचं. आरोग्य शिबिर मी महाराष्ट्र प्रदेशला फिरत असताना पाहिलं बऱ्याच ठिकाणी आरोग्य शिबिर व्हायचे. मग ते एक आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात घ्यायचं ठरवलं आणि नथुबा भेगडे पाटील शाळेवरती 2 दिवस आरोग्य शिबिर घेतलं. ते डॉक्टर नर्सेस असे 450 डॉक्टर नर्सेस त्या ठिकाणी होते. किती सालची गोष्ट असेल ही 2016ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे 42 अँजिओप्लास्टी केल्या. 42? हो, त्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आहे. आत्ता 3 बायपास सर्जरी केला, त्याचा खर्च 5 ते 7 लाख रुपये. नंतर 193 ऑपरेशन केले आम्ही डोळ्याचे. आणि नंतर जयपूर कॅलिपर्स, कुणाला हात कुणाला पाय, अपंग लोकांना, त्या काय खऱ्या अर्थाने ते एक काम केलं. आणि त्या आरोग्य शिबिराला 13,500 लोकांनी 2 दिवसात भेट दिल्या. 13,500 लोकांना? हो. आणि 6 ते 7 लाखापर्यंत आम्ही त्या ठिकाणी मोफत औषध वाटप केले. आणि हे सगळे मिळून ऑपरेशन्स, कोणाचे हाताचे, कोणाचे पायाचे, कोणाचे पोटातले, असे विविध ऑपरेशन्स आम्ही 750 ऑपरेशन्स आम्ही त्या ठिकाणी केले. तो कमीत कमी पुढील 6 महिने हा कार्यक्रम चालू होता. दर महिन्याला हे ऑपरेशन, त्या पुढच्या असे 6 महिने आम्ही 750 ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारचे झाले. आणि त्याचा पूर्ण फॉलोअप आम्ही स्वतः ठेवला, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ठेवला. अजून काय याच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम? पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही पुरंदरला ज्यावेळेस दुष्काळ पडला 2012-13ला, त्यावेळेस दुष्काळाच्या वेळेस आम्ही इथनं चाऱ्याच्या गाड्या पाठवल्या. एक काहीतरी सामाजिक काम पण संस्थेमध्ये आहे करायची, तो पण चाराचं पाठवण्याचं म्हणजे अजून सुद्धा तुमचं या माध्यमातून विविध उपक्रम चालू? आम्ही अजून संस्था खरंच जे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांना आम्ही त्यांचं पूर्ण पालकत्व वर्षभराचं घेतो. दरवर्षी 14 ते 15 जणांचं पालकत्व आम्ही घेतो दरवर्षी संस्था. आणि आमची एक मैत्र सोशल फाउंडेशन आम्ही माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केले. त्यातनं सुद्धा वेगळे आम्ही 10 ते 15-20 जण दरवर्षी विद्यार्थिनी घेत असतो. संतोषजी, मला वाटतं की ह्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला वाटतं तुमचं आता कुठेतरी राजकीय जीवनाकडं आलं पाहिजे, कारण आज तरुणांना विशेष त्या प्रवासाचं तुमचं जो प्रेरणादायी प्रवास आहे, कारण मला वाटतं की हा आपल्या मातीतला तरुण महाराष्ट्र राज्यापर्यंत पोहोचतो आणि तिथं सुद्धा प्रभावी काम करतो, बरोबर की नाही? तर आज त्या माध्यमातून तुमचं राजकीय श्रीगणेशा कसा आला आणि तिकडनं तुमचा पुढं प्रवास हा आम्हाला थोडासा ऐकायचा आहे. खरं तर 2008-9 नंतर इलेक्शन झाले आणि त्यानंतर 10ला युवक संघटनेत काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये मग मी मावळ तालुका युवक अध्यक्षाला इच्छुक म्हणून झालो. त्यानंतर इच्छुक झाल्यानंतर आम्हाला काही जणांना जिल्ह्यावरती घेतलं. मग जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची जबाबदारी भेटली. त्यामध्ये काम करत असतानाच मग तळेगावला आम्ही रामरावजी ढोक महाराज यांचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता आध्यात्मिक. त्या कार्यक्रमाला रोज 6 ते 7,000 लोक असायचे. असा एक 7 दिवसाचा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम तळेमध्ये पहिल्यांदा झाला. आणि तो रामायणाचा कार्यक्रम घेतल्यानंतर काही आमचे राजकीय नेते जे राज्याचे आलते, मग ते एक चांगला कार्यकर्ता काम करतो, त्याला आपण प्रदेशवर घेऊ, एवढं चांगलं काम करतोय वगैरे म्हणून त्यांनी माझी शिफारस त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केली. आणि त्यावेळेस अशी घटना घडली प्रदेशला की एक तरुण एवढा लवकर प्रदेशला जातोय, काम करतोय, तर काही जणांनी माझ्या तक्रारी केल्या. आणि मला एका राज्याच्या मोठ्या नेत्यांनी विरोध केला की ह्याला केला नाही. दादांना मी पाठीमागं असं दादांना सांगितलं की दादा हा इतका तरुण आहे आणि त्याच्या घरात राजकीय 2 पदं होतील. त्यांचे चुलते बबनराव वेढे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि मग त्याला परत प्रदेशवर घ्यायचा तर कसं करता येईल. तर अजितदादांनी सडेतोड उत्तर दिले. मी ऐकत होतो. दादा म्हणले, जर अजितदादा कर्तृत्वाने काम करून मोठा होत असेल आणि मग तो शरद पवारांचा पुतण्या आहे म्हणून त्यांनी घरी बसायचं का? शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मग अजितदादांनी घरी बसायचं का काम कर्तृत्व असताना? मग अशा कर्तृत्वान माणसांना आपण पुढं चालना दिली, पण हा तरुण चांगलं काम करील असं दादांनी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याला म्हणले त्याला पत्र देऊन टाका प्रदेशवर आणि त्याला घेऊन टाका, अशी सूचना दादांनी माझ्या समोर केली. त्यावेळेस तुमचं खऱ्या अर्थाने प्रदेशावरती तुमचं श्रीगणेश झाला. श्रीगणेश झालं.
त्यानंतर कुठतरी प्रदेशावरती आम्ही ती चुरस सुद्धा ऐकली होती की त्यात तुमचं नाव सुद्धा अध्यक्षपदासाठी पण आम्ही इच्छुक म्हणून ऐकलं होतं मी. 2018ला आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणूक करण्याच्या वेळेस त्यावेळेस सुद्धा मी सुद्धा प्रदेशाध्यक्षाला इच्छुक होतो, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकला. त्यावेळेस पण इच्छुक असताना इच्छा आहे मागणी करायची 100%. मी चांगल्या पद्धतीने काम करतो. मी उत्तर महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा असे 5 जिल्हे येतात. त्या ठिकाणी मी राहून पक्ष संघटनेसाठी 8-8 दिवस राहून 10-10 दिवस राहून असं काम केलेलं, पक्ष 3 वर्ष काम केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन. मग तिथल्या निवडणुका असतील, नवीन अध्यक्ष नेमणुका, शहराध्यक्ष असं सगळं काम केलं. असं त्या ठिकाणी जाऊन काम केलं. खरं तर मी त्या ठिकाणी काम करताना मला एक अजूनही आवर्जून सांगावं वाटतं, इथनं नंदुरबारला जायचं 300 किलोमीटर लांब जाऊन पाहायचं. पण खरं पाहिलं तर आपला पुणे जिल्हा हा मला असा सक्षम वाटला, कारण तिकडचे नंदुरबार, धुळे, जळगाव इकडची लोकं सगळी नोकरीला ह्या पश्चिम महाराष्ट्रात येतात. आणि पश्चिम महाराष्ट्रात सदन होण्याचं कारण तर मला असं वाटतं की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतील, आत्ताचे जाणता नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब असतील, ह्यांना खरं ते श्रेय जातं. खरं तर त्यांनी त्या काळात सहकारामध्ये मुक्तपणे विद्यापीठ वाटप केले, दिले. चला तुम्ही शिक्षण क्षेत्रात मोठं काम झालं पाहिजे, मग त्यांनी विद्यापीठं दिली. त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर एक सहकारामध्ये खूप संस्था त्यावेळेस लोकांना काम करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या, लायसन्स दिले. त्यानंतर सहकारी साखर कारखाने उभारले. त्यामुळं आपल्या भागातला हा विकास घडला. MIDC असेल किंवा आपल्या इथले खऱ्या अर्थाने सदन झाला त्यावेळेस. हा म्हणजे जर नेतृत्व हे सक्षम असेल आणि त्याचे विचार करण्याची क्षमता जर असेल आणि तर दूरदृष्टी आणि त्याने काम कसं उभं राहू शकतं, ते उत्तम मला उदाहरण असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्र. संतोषजी, मला वाटतं की आज थोडासा एक जनतेच्या मनातला प्रश्न तुम्हाला विचारतो की कुठतरी हा युवक संघटनेतनं भरारी घेत होता, बरोबर की नाही? म्हणजे काम झालं सुरू त्या आपल्या या मातीतनं आणि ही गरुड झेप मानता येईल की राज्यापर्यंत पोहोचले. मग या संघटनेतनं एवढं छान काम तुमचं चालू होतं, दमदार काम चालू होतं, बरोबर की नाही? तळेगाव नगरपालिकेला यायचं कारण काय 2016 साली? प्रश्न बरोबर आहे ना माझा? की सगळेजण बघत होते की संतोषजी आज नाही तर उद्या कुठेतरी आम्हाला एक अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवक अध्यक्षा माध्यमातून आम्हाला हा कुठे चेहरा आपल्या तळेगाव, आपल्या या गावात तळेगाव दाभाडेचा चेहरा आम्हाला कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय पार्टीवर दिसावा असं सगळ्यांचीच इच्छा होती. पण हे नेतृत्व तळेगाव नगरपालिकेला यायचं कारण काय? आणि अगदी रोखठोकपणे तुम्हाला आम्ही विचारलेला प्रश्न आहे. खरं तर काम करत असताना, संघटनेत काम करतोय, उंच भरारी घेणारा हा तरुण आहे अशी लोकांची समज असताना काम करतोय, चांगलं करतोय, तर ह्याला कशा पद्धतीने अडचणीत आणला पाहिजे, खऱ्या प्रकारे राजकारणात खरं कसं अडचणीत आणला पाहिजे याचं काम निश्चित मला त्या ठिकाणी जाणवलं. ठीक आहे, मला म्हणले तू जा बेगड्यात लढ, बेगड्यात भागात जाऊन लढला पाहिजे, तू जिथनं राहतोय सगळं करतोय तिथं निवडून आला पाहिजे. आता संघटनेत एवढा राज्यात जातो, हे करतो, अशी त्यांची भावना होती आणि मला तिथं उभं करायचं असं त्यांचं प्लॅनिंग होतं. कुठतरी तुम्हाला त्या चक्रव्यूहात अडकवायचं होतं. पण खरं तर ह्यालाच राजकारण म्हणतात. समाजकारण करत असताना खरं तर राजकारणाचा मूळ गाभा हा समाजकारणाकडे असतो. समाजकारण करता करता राजकारणाकडे जातो माणूस. पण मला आधी 10-15 वर्ष मी समाजकारणाची आवड होती आणि त्या आवडीमध्ये काम करत असताना राजकारणात प्रवेश. आणि मग त्या ठिकाणी मला उभं करायला सांगितलं, मला लढ तिथं जाऊन. तर मी तुम्हाला खरं सांगतो, पहिलं इच्छा होती इच्छा तर की अशा ठिकाणी आवड ठिकाणी जाऊन लढायला सांगितलं. हे सगळ्या जनतेच्या मनातले प्रश्न मी तुम्हाला आणि उत्तर द्यायचे. अशा ठिकाणी जाऊन लढायला सांगितलं की जिथं पाणीच येणार नाही, तिथं वीर खोंद म्हणले असं सांगितलं. पण मी त्या पद्धतीने गेलो, दुसऱ्याच्या बाले किल्ल्यात तुम्हाला नेऊन ठेवलं, बरोबर, लढा म्हणले. तर मी त्या ठिकाणी गेलो, लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या समस्या जाणवल्या. कारण पतसंस्थेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी काम करत होतो, लोकांना मदत करत होतो, खूप सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात काम करत असताना त्यांना मदत करत होतो. त्यातनं मला ती लोक भेटली, त्यांना सांगत राहिलो. आणि मग मला अशी खूप लोक भेटली की मला सांगितलं की मी तुमच्या शिबिरामध्ये ऑपरेशन केले, माझ्या 2.5 लाख रुपयेचं ऑपरेशन होतं, पण मी तुमची त्याला नाव नोंदवलं, माझं मोफत झालं. तर अशी खूप लोकं भेटली. काही लोकांकडे म्हातारे गेलं तर ती म्हणली माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, मला असं वाटतं की माझ्या घरी विठ्ठलच आला आहे. तर मी म्हणलं, आजीला म्हणलं माझं कोण आहे, मी तवा मी कोणी नाही म्हणलं, करणार करता करविता देव आहे, मी फक्त त्याचं माध्यम आहे, मी काम करतोय. तुम्ही जे मागं सगळं पेरलं होतं ते पुढे देऊन उगवलं.
पण मला असं वाटतं निश्चित चांगलं काम हे नेहमी वाया जात नाही, कधीच जात नाही, ते पुढे जाऊन उगवतंच. आणि संतोषजी मला वाटतं की एक अजून एक रोखठोक प्रश्न की ह्या बाले किल्ल्यात हां विजयाचा फॉर्म्युला काय होता हे सगळ्यांना ऐकायचं, कारण सर्वांना माहिती की तो बाले किल्ला होता आणि त्याच्यात तुमचा झेंडा तुम्ही कसा फडकला. खरं तर बरोबर आहे ना माझा? एकदम बरोबर आहे. खरं तर लोकांमध्ये मी गेलो, लोकांमध्ये अडीअडचणी सोडवल्या. मी आता काय केलं, सगळं लोकांची सर्वसामान्य अडचणी काय आहे, रोड, पाणी, लाईट, जे करायचं जे वाटेल मला, माझं मी निवडून यायच्या आधी माझ्या स्वखर्चाने सगळं केलं. मी नगरसेवक नव्हतो, लोकांना काहीतरी दाखवलं पाहिजे आणि लोक म्हणली पाहिजे की वा काहीतरी करतोय, का द्यायचं मला निवडून लोकांनी, हा माझा प्रश्न मला होता स्वतःला. बरोबर. आणि का द्यायचं? हा विचारला का निवडून दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, हा मला प्रश्न यायचा. मग मी आधी काम केलं होतं, त्या माध्यमात मला लोक भेटली आणि मी काम करत राहिलो. 3-4 महिने मला भेटले आणि त्यापासून जो प्रवास चालू आहे वार्डातला, त्या प्रभागातला, किंवा आता तळेगाव पूर्ण शहर असेल, आधी तालुक्यातच काम करत होतो पूर्ण, पण आता पूर्ण तळेगावात लक्ष केंद्रित करून काम करतोय. पूर्ण तळेगावात जे कुठे नाही फोन आला अडचणीचा की मला ही अडचण येतं, आम्ही तिथं मी असेल किंवा माझे सहकारी असतील, कुणीही 5 ते 10 मिनिटात तिथे जाऊन पोहोचतो. संतोषजी मला वाटतं की आज तुम्ही हे जे सगळं विस्तृतपणे सांगितलं, बरोबर की नाही, तुमचं यशाचं, पण मला आज या मुलाखतीच्या माध्यमातून एका वाक्यात सांगा तुमच्या यशाचं सूत्र. खरं तर आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांपासून किती मावळे होऊन गेले की ज्यांनी अबद्ध किल्ले जे सर केले, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, अशा खूप जे अजिंक्य किल्ले ते सर्व जिंकले. त्यामध्ये हा एक असा बालेकिल्ला तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की जो अवघड आहे, करणं शक्य आहे, पण तो मला असं वाटलं की तो किल्ला सहज सर करू शकतो, अशी धमक मला वाटली. मला असं वाटतं की टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा. मला वाटतं की आज संतोषजींनी अगदी सडेतोडपणे रोखटोकपणे त्यांनी एका वाक्यात त्यांचं यशाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे, बरोबर की नाही, की संतोषजी मला वाटतं की आजपर्यंत प्रत्येक मुलाखतीच्या माध्यमातून रोखोकनी एकच प्रयत्न केलाय की बाबा तुमचं विकासाचं मॉडेल पुढे आणा, बरोबर की नाही. मला वाटतं की आता हा तुमच्यावरती आरोप म्हणायला हरकत नाही किंवा टीका म्हणा की ठीक आहे चला तुम्ही निवडून आले, हे खूपच मोठं काम झालं तुमच्या दृष्टीने, पण आज मला सांगा की तुमचं आपण ज्याला एक विकासाचं मॉडेल ते आजपर्यंत तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये उभं करू शकले नाही. कारण आज आम्ही पाहतोय की तळागाळातल्या लोकांना तुमचं सहकार्य असेल, प्रत्येकच्या तुम्ही कनेक्शन मध्ये आहात, हे सगळं मान्य आहे, पण ज्याला एक आपण आदर्श वॉर्ड म्हणतो, विकासाचं मॉडेल, की बाबा माझ्या वॉर्डमध्ये कुठेतरी लहान मुलांसाठी एक बगीचा पाहिजे, वयोवृद्ध लोकांना कुठेतरी त्यांच्यासाठी एक वाचनालय पाहिजे, बरोबर की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आज ते आम्ही तुमच्या वॉर्डमध्ये पाहत नाहीये. माझा प्रश्न बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर. मी तुम्ही म्हणले हा अभ्यास आहे. खरं तर सांगू सर तुम्हाला, काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं समाजकारण करतो. समाजकारणासाठी वाटतं की राजकारण केलं पाहिजे, समाजकारण मोठं केलं पाहिजे, आणि राजकारण करत असताना असं वाटतं परत सत्ता पण पाहिजे. बरोबर, सत्ता पाहिजे. सत्ता कशासाठी पाहिजे, तर लोकांच्या विकासासाठी पाहिजे. आणि आम्ही जे खऱ्या अर्थाने काम करतो ना, आता निवडून आलो आणि ते आम्ही विरोधी पक्षात बसलेले आहेत, आणि विरोधी पक्षात बसले म्हणून मी एकतर त्या बालेकिल्ल्यातनं निवडून आलोय. त्यामुळे माझं एकही काम ह्या तळेगाव नगरपालिकेच्या सभागृहात कितीही अर्ज देऊन केले तरी माझं एकही काम घेत नाही. मग ते एक तर मला स्वतःच्या खर्चाने करावं लागतं किंवा त्यांच्याशी भांडणं करावं लागतात. मग जी जनरल बॉडीमध्ये सगळे जी कामं नाही करत त्याचे मुद्दे काढावे लागतात. मग आम्ही कलेक्टरपर्यंत तक्रार पण दिलेली आहे की ही कामं घेत नाही, पक्षपातीपणा करतात. हे तर मग एक नाही ठीक आहे संतोष, हे सगळे तुमचे टेक्निकल विषय, हे झाले पडद्या मागचे विषय, बरोबर. पण संतोषजींना ह्या तरुणाला एका आशेने जनतेने निवडून दिलं होतं, बरोबर की नाही, की बाबा जनतेच्या बऱ्याच अपेक्षा, कारण तुम्ही आधीपासूनच तेवढे कार्यक्षम होते, लोकांनी तुम्हाला कामं करताना पाहिले. मग मला सांगा, ठीक आहे चला याच्या मागे ती कामं झाली नाही, पण येणाऱ्या अजून मला वाटतं तुमच्या हातात एक साधारण अजून काही दिवस आहेत किंवा काही महिने आहेत, तर येणाऱ्या काळात आम्हाला हा वॉर्ड एक तळेगाव दाभाडेमध्ये कुठेतरी एक विकासाचं मॉडेल असा आम्हाला हा वॉर्ड दिसणार आहे का? निश्चित. माझा प्रश्न बरोबर आहे? बरोबर आहे सर. मी तर खरं सांगतो, वार्डात काम करत असताना सरकारी योजना असतील सर्व योजना मी राबवतो. मग महिलांना निराधार योजना असेल, त्यांना पेन्शन चालू करणं असेल, किंवा अपंगांना पेन्शन चालू करणं असेल,
आणि लोकांना वैयक्तिक ज्या पद्धतीने फायदे असतात ते देण्याचं काम मी निश्चित केलेलं आहे. आता राहिलं रोड, लाईट, पाणी हे जे प्रश्न आहेत जे आहेत तेच मेंटेन करून चांगल्या पद्धतीने करण्याचं काम मी आजपर्यंत करतो आहे. आमच्याकडे स्वच्छतागृह असतील किंवा काय असतील तर ती पण पूर्णपणे रिनोव्हेट करून नवीन करण्याचं काम चालू आहे. प्रत्येकाला घरोघरात स्वच्छतागृह देण्याचं काम, आमचे फॉर्म भरणे सगळं करून आम्ही स्वतः लोकांचे फॉर्म भरून त्यांना पैसे भरून नगरपालिकेच्या माध्यमातून करून देतोय. पण तुम्ही जे म्हणले की मोठ्या स्वरूपात काम करायला पाहिजे, बरोबर ना? गार्डन हवं, हे हवं, पण खरं मारताना आरक्षण आहे आणि त्या जागेवर ते आरक्षण असल्यामुळं त्या भागात काही लोक त्या ठिकाणी ही जागा माझी आहे, तो समोरचा म्हणतो माझी आहे, त्यामध्ये तिथं गार्डन होणार होतं ते पण थांबलं. किंवा भविष्यामध्ये त्यांना त्यांचीच घरातली लोकसंख्या जास्त झाल्यामुळं तिथं त्यांना घरं बांधावी लागतात आहेत, अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि ते वादंगाचे मुद्दे आहेत म्हणून लोक घेत नाही राजकारण. पण मी असा नगरसेवक आहे की वाद होणाऱ्या गोष्टीच पहिलं काम केलं पाहिजे. मी त्यांच्याशी संमेट घालून त्या ठिकाणी गार्डन करण्याचा प्रयत्न केला, तिथं कार्यालय व्हावं, मोफत लोकांना 500 रुपये 1000 रुपये लग्न व्हावं किंवा वाढदिवस व्हावेत, घरातले विविध कार्यक्रम अशी मला अपेक्षा वाटते. पण आत्ताचं परिस्थिती पाहता सगळी वेगळी आहे. तिथं घरातली एका घरात 4 मुलं आहेत, एका घरात 6 आहेत, मग त्यांना राहण्याची अडचण आहेत. त्यामुळे प्रत्येकजण पण तिथं ठीक आहे, घर चला, बांधतोय. तरी सुद्धा त्यामुळे त्या येणाऱ्या भागात काळात येणाऱ्या काळात काही प्रयत्न होणार आहे आपल्याकडे? 100% येणाऱ्या काळामध्ये जे काय वाटेल ज्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने चांगलं काम करण्याचा निश्चित मी उपयोग करेन. मला वाटतं की संतोषजींनी आत्ता जे सांगितलंय बऱ्याचशा पडद्यामागच्या काही टेक्निकल गोष्टी सुद्धा एका नगरसेवकाच्या या जनतेला कळल्या पाहिजे की बऱ्याचशा अडचणी असतात, तरी सुद्धा त्यांचा येणाऱ्या काळात त्यांच्याकडनं आम्हाला पुन्हा तीच अपेक्षा आहे की तुमचा वॉर्ड हा तळेगावमध्ये एक आदर्श विकासाचं मॉडेल ठरावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण पुढे जाऊया. संतोषजी, मला वाटतं की ह्या सगळ्या राजकीय प्रवास तुमचा जाणून घेत असताना मला एक थोडक्यात असं जाणून घ्यायचं की हा संघटनेतला माणूस नगरपालिकेमध्ये रमला? खरं तर कारण तुमचा जास्तीचा प्रवास पाहिला लोकांनी तो संघटनेतला संघटनेतलाच आहे. मग हा संघटनेतला माणूस हा नगरपालिकेत रमला का? खरं तर तुम्ही म्हणता सर बरोबर आहे, रमलो का नाही रमलो, अजूनही ते काम करत असताना ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, तळेगावचा विकास व्हायला पाहिजे, म्हणजे पिंपरी चिंचवड पाहिली तर त्या ठिकाणी पहिला रोड होतो, लाईट होती, गटर्स जातात आणि मग त्यानंतर लोक घरं बांधतात. अशा पद्धतीने ह्या तळेगावात काम उभं राहिलं पाहिजे अशी माझी मनोभावना आहे. आणि ते काम करताना त्या नगरपालिकेत काम करता येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी असं वाटतं की एवढं चांगलं काम करण्याची आपल्याला संधी आहे, काम करू शकतो, त्या ठिकाणी भांडावं लागतं विकासासाठी, विकास झाला पाहिजे. मग हे काम असताना असं वाटतं मग ह्या ठिकाणी का काम करायचं, हे तर जर लोकांची कामं होत नसन तर कशा पद्धतीने कशासाठी काम करायचं असं हे मला वाटतं. ठीक आहे, येणाऱ्या तुम्ही म्हणलं की हा जो संयम आहे ना माझा थांबण्याचा, तर खरं तर मी सांगतो मी शाखेत जायचो आणि मी स्वयंसेवक होतो. हनुमान स्वयं शाखा म्हणून गोरवली स्टेशनला असायचे आणि त्या शाखेमध्ये मी 5 वर्ष शाखेत 5वी ते 10वीपर्यंत गेलेलो आहे. मी तिथला गटनायक झालो शाखेचा. मग तळेगावला समर्थ महाविद्यालयाच्या इथं मोठं आरोग्य शिबिर झालं 7वीला असताना, त्याचा ध्वजनायक मी होतो. तळेगावमध्ये पूर्ण फेरी झाली त्यावेळेस मी ध्वजनायक म्हणून होतो. असे कितीतरी कॅम्प्स राष्ट्रीय संघाचे मी केले आहेत. मला तर असं वाटतं त्यामध्ये खूप शिकायला भेटतं माणसाला. शिस्त पहिली, नंतर संयम. तुम्ही संयम ठेवला पाहिजे आणि शिस्तीत काम कसं करायचं ह्याचं मला जे आजपर्यंत मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल पण त्याचे विचार, त्याचे शिस्त, संयम, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सगळं मला त्या भेटलं असेल ती शिदोरी तर त्या शाखेमधनं घेतली. हे तर मला जाहीरपणे सांगायला काहीच मनाला वाटत नाही किंवा सांगावंसं वाटतं की मी ह्या ठिकाणी काम केलं असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. संतोषजी, मला वाटतं की राजकीय सामाजिक जीवनातला एखादा प्रसंग की तिथं तुमची खरीच घुसमट झाली? कारण शेवटी बघा, माणूस जसा यशाचे शिखर पार करत असतो कुठेतरी असे प्रसंग येतात आणि ते सुद्धा या तरुणांनी जाणून घेतले पाहिजे, बरोबर की नाही? की बाबा शेवटी चढ उतार हा आयुष्याचा भाग आहे, संघर्ष आयुष्याचा भाग आहे, बरोबर की नाही? तर मला वाटतं की आज थोडक्यात एखादा प्रसंग की जिथं तुमची घुसमट झाली. खरं तर आत्ताच 1.5 वर्षापूर्वी इलेक्शन झालं तळेगाव नगरपालिकेचं आणि त्याच्यामध्ये तळेगाव शहर सुधारणा विकास समिती असेल किंवा जनसेवा विकास समिती असेल त्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यावेळेस उपनाध्यक्ष व्हायची संधी होती. मला असं वाटलं की मी चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, गेली 15 वर्ष सामाजिक काम करतो आहे, राजकारणात पण काम करतो आहे आणि मला एक संधी भेटेल असं मला वाटलं. पण आमच्याच काही लोकांनी मला थांबवलं. तिथं तुमची घुसमट आणि माझी तिथे घुसमट झाली की खऱ्या अर्थानं आपण काम करतो आणि एवढं समाजासाठी डिवोटेड काम करत असतो आणि त्या ठिकाणी थांबवतात. ते स्वतःसाठी पद नव्हतं पाहिजे की समाजाचं काहीतरी काम आहे ते समाजात देणं आहोत
त्या पद्धतीने चांगलं तळेगावचा विकास असं मॉडेल करण्याचं काम मला असं वाटलं त्या ठिकाणी मला करण्याची संधी आहे म्हणून ते पद हवं होतं, स्वतःसाठी नव्हे. संतोषजी, मला वाटतं की आज एक ह्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायचं तुमचं ते वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. मी मगाशी पण बोलताना हे केलं, नमूद केलं की राजकारणात असतील, समाजकारणात असतील, सहकारमध्ये असेल, हा युवक भरारी घेतोच आहे. पण त्याचबरोबर तरुणांनी एक वेगळा आदर्श सुद्धा या युवकांना घेतला पाहिजे की तुम्ही उद्योग व्यवसायात सुद्धा मागं नाहीये. आज बांधकाम व्यवसाय असेल किंवा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बरोबर की नाही, याच्यात सुद्धा तुम्ही आज तीच गगनभर घेतली. तर अगदी थोडक्यात मला वाटतं या माध्यमातून तुम्ही काय तरुणांना संदेश देणार आहे उद्योग व्यवसायाचा? सर, कुठलाही प्रवास करताना एकदम मोठा होत नाही प्रवास. बरोबर. तो लहानापासून मोठ्यापर्यंतच जातो, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने जातो. खरं तर मी तळेगाव 2001 साली तळेगाव डेपोची नोकरी असेल, त्यानंतरचा असलेला वाळू व्यवसाय असेल, त्यानंतर असलेलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आलो. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, अनिश्वर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड. त्या माध्यमातून RMC किंवा रोडवर्क, इन्फ्रास्ट्रक्चरची रोडची कामं, अशी मोठी कामं घ्यायचं काम केलं. नंतर बांधकाम व्यावसायिक म्हणून तळेगावमध्ये आपला तळेगावातलं एक स्थानिक कोणी काम नाही करत आहे बांधकाम व्यावसायिक मराठी माणूस, म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी, माझे मित्र संदीप आणि मी असं ठरवून एक बांधकाम व्यवसायाची फर्म केली आणि तो व्यवसाय आता गेली 10 वर्ष आम्ही करतोय, एकदम छान चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करतोय. संतोषजी, हे सगळं मागाशी मी सुरुवातीला नमूद केलं होतं, हे तुमचं वैशिष्ट्य काय नक्की की तुम्ही स्वतः समाजामध्ये मोठे होत नाही तर तुमच्या सहकार्यांना पण तुम्ही मोठं करता आणि हे सर्वांनी पाहिलं आहे. काय नक्की हे काय तुमचं वैशिष्ट्य आहे? राजकारणात भरपूर पाहिलं की राजकारणात काम करत असताना माणूस स्वतःच मोठा होतो, स्वतः आणि पाहिले आपण आणि स्वतःच पुढे जातो निघून. बरोबर. पण मला असं वाटतं की मी काम करत असताना माझ्या संघ जे काम करतात, माझे मित्र, माझे सहकारी, नातेवाईक, तर त्यांना घेऊन आपण मोठं झालं पाहिजे. कसं आहे, जर एखादा डोंगर उभा करायचा असेल कामाचा, तर तो सगळ्या बाजूनी मदत केली तर तो लवकर उभा होतो. बरोबर. आणि त्याचं एक काम करण्याची पद्धत राहते की तो काम करताना मोठा पण होतो लवकर, आणि तो कधीही डगमगत नाही आणि पडत पण नाही, असा मला याच्यावरती विश्वास आहे. मला वाटतं की या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वच तरुणांना नक्कीच या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की राजकारण असेल, समाजकारण असेल, तुम्ही स्वतः तर मोठे व्हाच, पण त्याचबरोबर तुम्ही इतरांना सुद्धा, तुमच्या सहकार्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करा, जे या तरुण नेतृत्वाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतोषजी, राजकीय महत्वाकांक्षा, मला असं वाटतं की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, सामाजिक काम, आपोआप पदं तुमच्या पाठीमागे येतील, असं मला ह्याच्यातनं एवढंच सांगायचं. नाही संतोषजी, हा प्रश्न तुम्ही गुगली टाकला. मला रोखठोकपणे सांगा संतोषजी की राजकीय महत्वाकांक्षा काय? कारण सर्वच तरुणांना माहिती की हा तरुण महत्वाकांक्षी आहे. संघटनेतनं आम्ही पाहिलं की राज्यापर्यंत पोहोचले, बरोबर की नाही? तर मला वाटतं की हा तुमचा प्रवास इथं थांबणारा नाहीये. तर आज तुम्ही रोखठोकपणे सांगा की राजकीय महत्वाकांक्षा काय, मग ती संघटनेतली असेल किंवा मग नगरपालिकेच्या माध्यमात तुमची राजकीय महत्वाकांक्षा काय? नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चित आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की संतोषजी नक्कीच मोठ्या पदावरती आपल्या सर्वांना दिसतील आणि आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. संतोषजी, मला वाटतं की आपल्या रॅपिड राऊंडकडे जाण्यापूर्वी मला वाटतं की आत्ताच आपण पाहिलंय, सगळ्यांनीच पाहिलं तरुणांनी, की कोरोनाच्या काळात तुमचं खूप भरीव काम झालं. ते अगदी थोडक्यात आम्हाला या माध्यमातून ऐकायचं. खरं तर कोरोना अशी महामारी आली की त्यामध्ये लोकांना भेटायचं ना, किंवा एखादा घरातली दुःखद घटना घडली तर त्याच्या अंत्ययात्रेला पण जाता येत नव्हतं. अशा परिस्थितीत इतकी लोक घाबरली होती. पण आम्ही असं ठरवलं की रोज नगरपालिकेत जायचो आणि त्या माध्यमातून काय काम करता येईल तळेगाव शहरामध्ये हे ठरवायचो. आणि वैयक्तिक माझ्या संतोष भेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोकांना 12,000 मास्क वाटप केले. आर्सनक अल्बमच्या गोळ्या 10,000 नागरिकांना द्यायचा प्रयत्न केला, खर्चातनं केलं. त्यानंतर आमचा भाग हा सर्व खालचा प्रभाग किंवा गावठाण भाग, ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोक आहेत जे हातावरचे पोट आहेत त्यांची, त्या ठिकाणी मग अवघड परिस्थिती त्या काळामध्ये होते 1.5 महिना. त्या लोकांना अन्नधान्य द्यायचं काम किंवा त्या माध्यमातून आम्ही एक मदत, त्यांचा खरा अर्थ त्या भगिनींचा मी एक भाऊ आहे, एक मी काम, मला एक समाजासाठी काहीतरी करणं आहे, असं ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी मी ते काम केलं. मला वाटतं की संतोषजी ह्यांचा आपण संपूर्ण हा प्रवास ऐकत असताना आपल्या सगळ्यात जो इंटरेस्टिंग राऊंड असतो रॅपिड राऊंड, आपण त्याच्याकडे जाऊया. संतोषजी, तळेगाव दाभाडे नगरपालिकेतला विरोधी पक्षातला एक आवडता नगरसेवक? संतोष हरिभाऊ दाभाडे. संतोष हरिभाऊ दाभाडे. तुमच्या पक्षातला एक आवडता नगरसेवक? अरुणजी माने. अरुणजी माने. संतोषजी,
तळेगाव दाभाडे सोडून ग्रामीण भागातले 2 आवडते नेते. बाबूरावजी वाईकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार कृषी उत्पन्न संवर्धन समिती, आणि दुसरे लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव. मावळातल्या, मग तळेगाव असेल कोणते असेल, मावळातल्या 2 महिला नेतृत्व. ॲडव्होकेट रुपालीताई दाभाडे व दुसऱ्या अर्चनाताई घारे. अर्चनाताई घारे. 2 आवडते उद्योजक. शैलेशभाई शहा शैलेशभाई शाह आणि रामदास अप्पा काकडे. रामदास अप्पा काकडे. तुमची पतसंस्था सोडून 2 पतसंस्था. एक हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्था जी चांगल्या पद्धतीने काम करते, आणि गावात तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था. तळेगाव नागरी सहकारी. 2 आवडते गणेश तरुण मंडळ. एक गणपती चौकातलं गणेश तरुण मंडळ, दुसरं जय बजरंग तरुण मंडळ. जय बजरंग तरुण मंडळ. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, पार्थदादा पवार का रोहितदादा पवार? तुम्हाला अडचणीत नाही आणलं ना? नाही, पार्थदादा पवार. पार्थदादा पवार. मला वाटतं की प्रत्येक राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वाला सुद्धा त्याचं एक वैयक्तिक आयुष्य असतं. मला वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना आवड असते. 2 आवडते चित्रपट. एक जुना पिक्चर आहे कभी कभी, कभी कभी, आणि एक 3D आहे. 3 इडियट. 2 आवडते डिशेस. जिलबी विथ रबडी. जिलबी विथ रबडी. आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम. संतोषजी, मला वाटतं की जातात एक शेवटचा प्रश्न. तळेगाव दाभाडे नगरपालिकेचं नगराध्यक्ष का महाराष्ट्र राज्याचं राष्ट्रवादी युवक अध्यक्ष? तळेगावचा नगराध्यक्ष. संघटनेतला माणूस शेवटी या मोहात सापडला, बरोबर की नाही? मला वाटतं की खरं तर लोकांच्या हा खरं नगराध्यक्ष होण्याचं कारण काय, तर आपण या भूमीत राहतो आणि ह्या तळेगावात काम करत असताना महाराष्ट्रात तर काम केलेलंच आहे मी पहिलं. आता तळेगावात करण्याचं आवड, कारण की तळेगावचा विकास झाला पाहिजे. ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडचं जे मॉडेल पूर्ण देशभर महाराष्ट्रात सगळे प्रसिद्ध आहे, तसं तळेगावचं एक मॉडेल तयार झालं पाहिजे आणि ते मॉडेल पूर्ण महाराष्ट्रात गेलं पाहिजे असं मला असं वाटतं. मला वाटतं संतोषजी, मला वाटतं की गेले वर्षभर आम्ही आमच्या या रोखोकच्या कट्ट्यावरती अनेक राजकीय, सामाजिक, उद्योजक, धार्मिक क्षेत्रातले बरेच व्यक्तिमत्व, यशस्वी व्यक्तिमत्व समाजापुढे आणत असतो. तर आमच्या रोखोकला शुभेच्छा. खरं तर सर तुमचे प्रथम आभार की मी आयुष्यामध्ये कसा घडलो, माझा जीवन प्रवास कसा घडला हे सांगण्याचं रोखोक मावळ हा एक मेन तो मार्ग व माध्यम ठरलं. खरं तर आयुष्यामध्ये आपण आयुष्यातली जडणघडणी मांडण्याचा प्रत्येकाला वाटत असतं, पण तुमच्यासारख्यांनी सरांनी तुम्ही सांगितलं आणि तो एक हा प्रवास हा रोखोक मावळवरती सांगण्याचं एक माझं भाग्य असं मला समजतो. त्याबद्दल आपला रोखोक मावळच्या माध्यमातून जे आत्तापर्यंत पूर्ण जनतेपर्यंत, समाजात, तरुणापर्यंत पोचेल याचं माध्यम रोखोक मावळ आहे. त्याबद्दल मी पूर्ण रोखोक मावळचे संपादक नितीन सर आपण असाल, आपले सर्व सहकारी असतील, यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद.